जय ख्रिस्त. स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांस हार्दिक शुभेच्छा. आणि या स्वातंत्र्य आणि हे स्वातंत्र्य जे आपल्याला मिळालंय हे मिळवण्यासाठी ज्या सर्व शूरवीरांनी स्वातंत्र्य सैनिकांनी जे कष्ट घेतले, जे प्राणाची आहुती दिली, त्या सर्वांचे देखील यावेळेस आपण स्मरण करूया. यावेळेस आपण अनुवाद याचं पुस्तक याचा 6वा अध्याय 20 ते 25 या वचनावरती मनन चिंतन करणार आहोत. अनुवाद याचा 6वा अध्याय वचन 20 ते 25. आणि हे वचन स्वातंत्र्य निमित्ताने आपल्याला काय सांगू इच्छितो परमेश्वर हे आपण पाहणार आहोत. आणि या वचनामध्ये जाण्यापूर्वी मी आपणास विनंती करेल की आपण आपल्या पवित्र शास्त्रामधून ही वचने वाचावी, जेणेकरून आपल्याला देखील हा संदेश सोप्या भाषेत समजून येईल आणि परमेश्वर आपल्या जीवनामध्ये हे जे स्वातंत्र्य मिळाले याचं काय महत्व आहे ते सांगण्यास आपल्याला सहाय्य करेल. यावेळेस आपण या वचनासाठी प्रार्थना करूया. हे स्वर्गीय परमेश्वर, हे स्वातंत्र्य तू आम्हाला दिलेस आणि देण्यामध्ये जेवढे कोणी स्वातंत्र्य सैनिक होते त्या प्रत्येकाची देखील आम्ही या ठिकाणी आठवण करतो. आम्हा प्रत्येकाला देखील तू एक स्वातंत्र्य सैनिक बनव. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आणि आपला देश स्वतंत्र झाला, आणि देश स्वतंत्र झाला याचा अर्थ देश पारतंत्र्यात होता. आणि देश ज्यावेळेस पारतंत्र्यात होता त्यावेळेस आपल्याच देशातील लोक या ठिकाणी आपल्याच देशामध्ये गुलाम म्हणून जगत होते. आणि एखाद्या गुलामाला विचारा की ज्यावेळेस त्याला स्वातंत्र्य मिळतं, किंवा आपल्याला जर कोणी गुलाम बनवलं, गुलाम सोडा, जर आपल्याला कोणी नौकर जरी बनवलं किंवा नौकरासारखी वागणूक जरी दिली तरी आपल्याला चीड येते, राग येतो, मनस्ताप होतो. परंतु परमेश्वर त्यावेळेस आणि आज या परिस्थितीमध्ये आपल्याला काय सांगू इच्छितो ते आपण पाहणार आहोत. आणि देश स्वातंत्र्य झाला, आपला भारत देश, भारत माता स्वातंत्र्य झाली. आणि स्वातंत्र्य झाली त्यावेळेस संपूर्ण जगामध्ये जल्लोष झाला. आणि विशेष करून त्यावेळेसचे जे लोक होते त्यांना अधिक आनंद झाला, कारण की त्यांनी पारतंत्र्य अनुभवलं होतं किंबहुना भोगलं होतं. आणि देश म्हणजे जमीन, म्हणजे पृथ्वीतला एक भाग. आणि ही पृथ्वी, ही जमीन, ही परमेश्वराची निर्मिती आहे. आणि परमेश्वरच त्या निर्मितीचा मालक आहे. या जमिनीचा, या पृथ्वीचा परमेश्वरच मालक आहे. या देशाचा देखील परमेश्वर मालक आहे. आणि परमेश्वर या पृथ्वीचा मालक असताना आपण शारीरिक दृष्ट्या या पृथ्वीवरती अवलंबून आहोत. संपूर्णरित्या आपण या पृथ्वीवरती अवलंबून आहोत. पृथ्वी आणि पृथ्वीतनं निघणारे जे उत्पादन आहे त्यावरती आपलं संपूर्ण जीवन आधारित आहे. आणि म्हणूनच अनेक लोक आपण यावेळेस देखील पाहतो, आता देखील पाहतो की ते धरती माता म्हणून जमिनीला, पृथ्वीला ते पूजतात, त्याची पूजा करतात. आणि ते ज्या ज्यावेळेस पेरणी करतील, ज्या ज्यावेळेस कापणी करतील, ज्या ज्यावेळेस लागवड करतील, किंवा या जमिनीवरती ज्या ज्यावेळेस बांधकाम करतील, किंवा एखादं इमारत बांधण्याचं काम घेतील, किंवा काही प्रोजेक्ट हाती घेतील, त्यावेळेस या धरती मातेची पूजा करतात. ती याच्यासाठी की तू आमचं नुकसान होऊ देऊ नको, आणि आम्ही जे काही लागवड करतोय किंवा जे काही आम्ही कापणी करतोय त्याला योग्य भाव मिळू दे, त्यामध्ये आम्हाला बरकत असू दे, आशीर्वाद असू दे. आणि ज्या ज्यावेळेस ते बांधकाम करतात त्यावेळेस ते भूमिपूजन करतात, भूमीची पूजा करतात, आणि भूमीला नमन करून साकडं घालतात की जो काही प्रकल्प या ठिकाणी आम्ही करणार आहोत तो तू यशस्वी कर. परंतु परमेश्वर आम्हाला असं म्हणतो, भूमीची पूजा करणं गैर नाही, परंतु ज्या परमेश्वराने निर्माण केलेली भूमी आहे, जर आपण डायरेक्ट त्याच्याकडे गेलो तरी देखील परमेश्वर आम्हाला आशीर्वादच देणार आहे. आणि आपली जी जबाबदारी आहे, आणि आपली जी जबाबदारी आहे या पृथ्वीच्या साठी किंवा या धरतीसाठी, ती आहे की आपण याला लागवड करणे, या जमिनीमध्ये आपण लागवड करणे, उत्पन्न घेणे, आणि विशेष करून या जमिनीचा सांभाळ करणे. आणि ज्या ज्या वेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस आताच्या युगामध्ये
या जमिनीचं शोषण करून अधिक फायदा, अधिक उत्पन्न त्या जमिनीतनं कसं घेता येईल याचा प्रयोग चालू असतो. परंतु परमेश्वर म्हणतो की ही जी जमीन आहे, ही जी जागा आहे, ही मी तुला योग्य प्रकारे लागवड करून, तिची काळजी घेऊन, निगा राखून त्याच्यातनं जे उत्पन्न येईल ते तुझ्यासाठी दिले. परंतु आम्ही त्या जमिनीचं शोषण करून तिला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि ज्या वेळेस आपण जमिनीवरती घाला घालू त्यावेळेस आमच्यावरती देखील परमेश्वर घाला घालेल. कारण की जमीन आणि आम्ही एकमेकांवरती अवलंबून आहोत. कारण की परमेश्वरने आधी जमीन बनवली, त्यानंतरच आपण उत्पत्तीमध्ये सर्व बघतो की कसं कसं काय काय बनवलं, आणि त्यानंतर मनुष्याला बनवलं. कारण की परमेश्वराला माहिती आहे की आपल्याला या जमिनीवरतीच आपला उदरनिर्वाह आहे, आपण जगू शकतो. आणि म्हणून ज्यावेळेस आदाम आणि हव्वेने पाप केलं त्यावेळेस ते पाप जमिनीला देखील भोगावं लागलं. आणि त्या पापामुळे जमीन, आणि ज्यावेळेस आदाम आणि हव्वेने पाप केलं त्या पापामुळे जमिनीला देखील भोगावं लागलं. आणि असं म्हणतं की जमीन काट्याने कुसळ देऊ लागली. आणि जमिनीचा इतका मोठा आपल्या जीवनाशी संबंध आहे, कारण की बायबलमध्ये देव देखील अब्राहमाला आणि त्याच्या वंशजांना म्हणतोय की मी तुम्हाला वचनदत्त देश देईल. वचनदत्त देश म्हणजे थोडक्यात भूभाग, प्रदेश, जमीन, जागा, आणि मी ती तुला आणि तुझ्या वंशजांना देईल. आणि त्याच्यासाठी तू तुझं घर सोड आणि माझ्या मागे विश्वासाने चालायला लाग. आणि याच विश्वासाने अब्राहमने देखील आपलं घर सोडलं आणि तो परमेश्वर ज्या ठिकाणी घेऊन चालला होता त्या ठिकाणी घेऊन गेला. आणि ज्यावेळेस परमेश्वर त्याला कनान देशामध्ये घेऊन आला आणि तो देखील विश्वासाने या ठिकाणी आला, परंतु आपल्याला असं पाहायला मिळत नाही की परमेश्वराने त्याला म्हटलं होतं की तुझ्या आणि तुझ्या संततीला, वंशजांना मी वचनदत्त प्रदेश देईल. तो लगेच मिळाला असं आपल्याला कुठं पाहायला मिळत नाही. त्या वचनदत्त देशासाठी देखील त्याला सोसावं लागलं, कष्ट करावं लागले, त्याला गुलाम व्हावं लागले. आणि ज्यावेळेस तो कनान देशामध्ये आला त्यावेळेस तिथं आपण पाहतो की त्याच्याकडे छोटीशी जमीन होती. देवाने त्याला छोटासा जमिनीचा तुकडा दिला होता, तो त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह करत होता. परंतु कालांतराने त्या ठिकाणी दुष्काळ पडला. आणि दुष्काळ पडल्यामुळे तो खाली सरकत इजिप्तकडे गेला. त्याची संपूर्ण परिवार घेऊन तो इजिप्तकडे गेला, मिसर देशामध्ये गेला. आणि त्या ठिकाणी तो उपरी होऊन राहिला आणि त्याला त्या ठिकाणी बंदिवान, गुलाम करण्यात आले. आणि तो आणि त्याचे वंशज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की 70 वर्ष गुलामीमध्ये होते. तशाच प्रकारे आपला भारत देश हा देखील इंग्रजांच्या गुलामीमध्ये 100+ वर्ष गुलामीमध्ये होता. परंतु परमेश्वराची योजना आपल्या आणि प्रत्येकाच्या जीवनासाठी काहीतरी ठराविक विशेष त्याची योजना असते आणि त्या योजनेनुसार परमेश्वर कार्य करत असतो. अब्राहमाला देखील इजिप्तमध्ये, मिसर देशामध्ये त्याच्या परिवाराला देखील गुलाम म्हणून त्यांना राहावं लागलं. आणि ही गुलामी 70 वर्षाची होती. आणि असं नाही की फक्त त्याला परमेश्वराने सांगितलं होतं की मी तुला जमीन देईल, मी तुला प्रदेश देईल, वचनदत्त प्रदेश देईल, दुधामधाचा प्रदेश देईल. त्याच्याबरोबर आणखीन जाती जमातीच्या लोकांना देखील परमेश्वराने वचनदत्त प्रदेशात त्यांचं अस्तित्व निर्माण करण्याचं त्यांना वचन दिलं होतं. आणि ही जी जमीन होती, ही जी इस्रायली लोकांना, यहुदी लोकांना देण्यामागे परमेश्वराची एक योजना होती की त्यांच्याद्वारे जगातील संपूर्ण पापी लोकांचं तारण होईल. त्या योजनेचा एक भाग म्हणून अब्राहमाला परमेश्वराने ऊर देशातून, बाबिलॉन मधून कनानमध्ये आणलं. आणि त्याला देखील वाटलं की हीच वचनदत्त जागा आहे, परंतु त्या ठिकाणाहून पुन्हा एकदा तो गुलाम झाला. आणि 70 वर्ष तो आणि त्याचे नंतरची पिढी गुलाम होती. आणि 70 वर्षानंतर पुन्हा एकदा ते वचनदत्त प्रदेशामध्ये परमेश्वर घेऊन आला. आणि मग ज्यावेळेस या ठिकाणी घेऊन आला
आपल्याला पाहायला मिळतं की तो दुधामधाचा प्रदेश होता. आणि घेऊन आल्यानंतर परमेश्वराने मोशे आणि यहोशुआ या दोघांवरती ही जबाबदारी दिली होती की प्रत्येकाला या वचनदत्त प्रदेशामध्ये जागा समान वाटून देणे, कोणावरही अन्याय होता कामा नये. आणि प्रत्येकाला एक वचन दिलं होतं की तुम्ही प्रत्येकाने परमेश्वराची आज्ञा पाळायची आणि त्याप्रमाणे आपलं आचरण आणि वागणूक ठेवायची. आणि आज्ञा काय होती की आज्ञा ही होती की हे इस्रायला ऐक, परमेश्वर असं सांगतो की तू देखील आज या वचनदत्त प्रदेशामध्ये आपली स्वतःचं अस्तित्व घेऊन बसलाय, परंतु एकेकाळी तू देखील गुलाम होता आणि म्हणून तू या ठिकाणी कोणालाही गुलाम करण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझ्याकडे जी जागा आहे ती जागा ज्याच्यावरती तू शेती करतोय त्याची तू मशागत कर, त्याची तू देखभाल कर, त्याच्यातनं तू लागवड करून उत्पन्न घे, पीक काढ, त्याचं उत्पन्न घे, त्याच्यावरती मी बरकत देईल. परंतु दर 7व्या वर्षी ज्यांच्याकडे जमीन नाही किंवा ज्यांच्याकडे आलेली जमीन त्यांनी कर्जापोटी किंवा अन्य कारणापोटी त्यांची जमीन त्यांनी गमावली आहे, अशा लोकांसाठी जे तुझ्या शेतात तुझ्या गावात मजुरी करतात, ते गुलाम आहेत, ज्या विधवा आहेत, ज्यांच्याकडे कोणी लक्ष द्यायला नाही, जे गोरगरीब आहेत, जे वेशीच्या बाहेरचे आहेत, अशांसाठी 6 वर्ष तू या जमिनीची मशागत कर, परंतु 7व्या वर्षी त्या जमिनीला तू नापीक ठेव, त्याच्यावर तू काही पिकवू नको. जे नैसर्गिकरित्या त्याच्यावरती जे काही उगवेल ते ज्यांच्याकडे जमीन नाहीये, ज्यांच्याकडे शेती नाहीये, त्या लोकांना त्या उगवलेलं जे नैसर्गिकरित्या जे काही त्याच्यावरती उगवलंय, वाढलंय, त्याचं फळ खाण्यास त्यांना तू मुभा दे. आणि ज्या वेळेस तू असं करशील, 1 वर्ष ज्यावेळेस तू स्वतःचा हात, स्वतःची मूठ बांधून ठेवशील आणि जमिनीला आराम देशील आणि आपोआप जे जमिनीवरती जे काही पावसाने उगेल आणि ते जे फळ आहे, ते जे उत्पन्न आहे, ते ज्यावेळेस गोरगरीब, अनाथ, दुबळे, ज्यांचा कैवारी कोणी नाही, गुलाम आहेत, ते ज्यावेळेस घेऊन जातील त्यावेळेस तुला आशीर्वाद देतील. आणि या शाब्बाताचा ज्यावेळेस तू अवलंबन करशील त्यावेळेस परमेश्वर पुन्हा एकदा तुला भरून देईल. पुन्हा तुझी जमीन आणि तुझे कोठारे आणि तुझं आयुष्य परमेश्वर आशीर्वादित करेल. आणि जर तू ही गोष्ट मानणार नाहीस, ऐकणार नाहीस, पाळणार नाहीस आणि 7व्या वर्षी देखील तू त्या जमिनीला कसशील, लागवड करशील आणि उत्पन्न स्वतःकडे ठेवून गोर गरीब, जे वेशी बाहेरचे आहेत, ज्यांच्याकडे जे गुलाम आहेत, ज्यांच्याकडे तू शोषण करून ह्या वस्तू विकशील, त्यावेळेस मी तुला पुन्हा एकदा गुलाम बनवेन. आणि परमेश्वर आज आपल्याला हेच सांगतोय की काय आपण आपली जी परमेश्वराने दिलेली जागा आहे ती इतरांसाठी 1 वर्षासाठी सोडतोय का? या ठिकाणी फक्त जागाच हा अर्थ नाहीये. या ठिकाणी आपलं जे उत्पन्न आहे, ते जे अडकलेत एखाद्या परिस्थितीमध्ये, जे बंदिवान आहेत, त्यांना मुक्त करण्यासाठी आपण आपला हातभार लावतोय का? आपण शांत राहतोय का की परमेश्वराने मलाच दिलंय आणि मीच याचा उपभोग घेणार असं आपण म्हणतोय का? का परमेश्वराने जे सांगून दिलंय की जमीन माझी आहे, ही जमीन मी तुला आणि इतरांना माझी सेवा करण्यासाठी दिली आहे, या जमिनीवरनं तू देखील तुझा उदरनिर्वाह कर, तू देखील जग आणि इतरांना देखील जगव. हा सिद्धांत परमेश्वराचा आपण घेऊन जगतोय का आज या स्वातंत्र्य दिनी आपण लुटून आणखीन दुसऱ्यांचं देखील अन्य मार्गाने आपल्याकडे जमा करण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण इतरांना गुलाम करण्याचा प्रयत्न करतोय. पण जर आपण असं करून इतरांना गुलाम बनण्याचा आणि आपण स्वतः बलाढ्य, धनवान किंवा मोठे होण्याचा प्रयत्न करत असेल तर परमेश्वर सांगतोय की मी तुला गुलाम बनवेल.
मी तुला मिसर देशातून गुलामीतून बाहेर काढलं, परंतु तू जर माझी आज्ञा मानली नाही तर मी पुन्हा एकदा तुला गुलाम करेन. तर परमेश्वर करो आपल्याला जे परमेश्वराने दिलेत, जे रिसोर्सेस आहेत आपल्याला परमेश्वराकडून मिळालेले, त्याचा पुरेपूर 6 वर्ष आपण उपभोग घेऊया. परंतु 7वं जे वर्ष आहे सॅबॅटिकल इयर, ते जे परमेश्वराने सांगितले की इतरांना वाट, जे परमेश्वराने आपल्याला दिले त्यातलं आपण इतरांना वाटण्यास परमेश्वर आपल्याला प्रत्येकाला सहाय्य करो. आणि जे बंदिवानात अडकलेत त्यांना आपल्याद्वारे परमेश्वर सोडण्यास सहाय्य मदत करू. परमेश्वर आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करू.